खासगी सावकाराकडून 146 तोळे वजनाचे चालूभाव प्रमाणे 2,26,80,000 रुपये किमतीचे सोने आर्थिक गुन्हे शाखेकडून हस्तगत। सातारा जिल्ह्यामध्ये खासगी सावकाराकडून 146 तोळे सोने हस्तगत करून सातारा पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे। याबाबत सातारा शहरामध्ये 2 वेगवेगळे सावकारीचे गुन्हे दाखल झाले होते। यामध्ये लायसन्स नसणाऱ्या सावकारांचे 2 वेगवेगळ्या माणसांना मोठ्या प्रमाणात कर्ज दिले होते। पहिल्या फिर्यादीला 92 लाखाचं कर्ज देऊन त्यांच्याकडून 3,04,77,000 रुपये सोने व जमीन स्वरूपात वसूल केले। दुसऱ्या फिर्यादीला 19 लाख रुपये देऊन त्याच्याकडून 20 लाख रुपये वसूल केले। गुन्हा दाखल झाल्यानंतर खूप गुंतागुंतीचा असल्याकारणाने आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला। यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेग येऊन काही सापडलेल्या डायरीच्या आणि साक्षीदाराच्या आधारे तपास केल्यानंतर गुन्हा संपूर्ण उघडकीस आला। संबंधित सोनारांना बोलवून त्यांच्याकडून सोन रिकव्हरी केल्यानंतर कोर्टाने हे सोनं फिर्यादीला देण्यास सांगितले। यामध्ये 1,16,00,000 रुपयांचं सोनं असून ज्या सोनारांनी हे सोनं घेतलं होतं त्यांचा तपास सुरू असून सावकारांचा आणि सोनारांचा काय संबंध आहे याची चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। आज एक महत्त्वाच्या डिटेक्शन आणि एक रिकव्हरी सातारा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत यांनी कारवाई केलेली आहे। त्या अनुषंगाने माहिती आज आपण या ठिकाणी आपल्याला देतोय। याच्यामध्ये सुरुवातीपासून मी थोडक्यात आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगतो। 2018 ते 2023 या दरम्यान या 2 प्रकारचे 2 गुन्हे याच्यामध्ये घडलेले आहेत। जो पहिला गुन्हा आहे 704/2023 याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसायासाठी। जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे 1,92,00,000 आणि या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे, जो सावकार आहे, खासगी सावकार आहे, यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे। याच्यामध्ये काही रक्कम ही सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात या व्यक्तीने स्वतःजवळ घेतलेली होती आरोपीने। टोटल जी अमाऊंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आलेली आहे 3,04,77,500 रुपये एवढी अमाऊंट या संबंधित फिर्यादीकडनं या आरोपीने खाजगी सावकारीने वसूल केलेली होती। दुसरा जो गुन्हा आहे हा देखील सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल आहे 915/2023। याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे। या आरोपीने अजून एका असंच व्यक्तीकडनं 91,58,000 रुपये त्याला दिले होते आणि परत त्याच्याकडनं घेताना या व्यक्तीने 20,98,000 अशी रक्कम त्याच्याकडनं वसूल केलेली आहे। याच्यामध्ये देखील 81 तोळे सोने या स्वरूपात ह्या आरोपीने या फिर्यादीकडनं हे पैसे घेतलेले होते। यामध्ये 2 गुन्हे दाखल होते। हा जो गुन्हा आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्क करण्यात आलेला होता। त्याच्यामध्ये DYSP फुले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली API शिवाजी भोसले या त्याचा तपास करत होते। या तपास दरम्यान त्यांनी याच्यामध्ये ह्या आरोपी जो आहे त्या आरोपीकडे परत तपास करायला सुरुवात केली। याच्यामध्ये एक संबंधित एक साक्षीदार आम्हाला याच्यामध्ये सापडला। हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार याच्यासाठी फार महत्त्वाचा ठरला, कारण या साक्षीदाराकडे सुरुवातीपासून या खाजगी सावकारांनी जे काय पैसे वेगवेगळ्या माणसांना दिले होते त्याची संपूर्ण जंत्री या माणसाकडे, या साक्षीदाराकडे त्याच्याकडे होती। त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास करून ही जी संपूर्ण अमाऊंट आहे त्याच्यामध्ये टॅली करण्यात आली। टॅली केल्यानंतर काही ठराविक सोनार आहेत त्यांच्याकडे हे सगळे सोने ठेवण्यात आलेले होते। त्या संबंधित सोनारांना नोटीस देण्यात आली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये हे सगळे जे सोने आहे
ते पोलीस स्टेशनला हजर केलेले आहेत. याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की सोने जप्त झाल्यानंतर संबंधित न्यायालयात हा प्रकरण चालला, याच्यामध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयाने संपूर्ण हे जे अमाऊंट आहे, सोने आहे, हा फिर्यादीला परत करण्यासाठी त्यांनी आता आदेश देखील दिलेला आहे आणि 100% जे सोने या फिर्यादींकडनं घेण्यात आलेले होते सगळं सोनं आता परत त्या फिर्यादीला मिळणार आहे, त्याचा आदेशही निर्गमित झालेला आहे. इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आम्ही ती कारवाई देखील आम्ही करणार आहे आणि त्या फिर्यादींना देखील सगळं सोनं आम्ही परत करणार आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या सातारा जिल्ह्यात अशा प्रकारचे खाजगी बेकायदेशीर सावकार बरेच आहेत. आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की मनी लेंडिंगसाठी लायसन्स होल्डर व्यक्तीकडनंच पैसे घेण्याची शासनाची तरतूद आहे किंवा बँकाकडनं लोन घेण्याची शासनाकडे तरतूद आहे. तर मात्र अशा प्रकारचे बेकायदेशीर ज्यांच्याकडे परवाने नाही अशा प्रकारच्या लोकांकडनं पैसे घेतले नाही पाहिजेत, कारण ह्या लोकांची नंतर फार मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते, त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात, त्यांचे जमीन बळकावले जातात आणि एकंदरीत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब जे पब्लिक आहे ज्यांना पैशाची गरज असते त्यांची पिळवणूक केली जाते. असं आव्हान देखील मी आपल्या माध्यमातून सर्व साताराच्या नागरिकांना करतो. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तोच आरोपी, जो मुख्य आरोपी तो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आरोपी आहे. असे एकूण 3 आरोपी आहेत. त्याचं नाव आता खाजगी सभाला कळू शकेल? हो, आपल्याला आम्ही पोलीस स्टेशनकडे ती माहिती उपलब्ध करून देतो. ते आमच्याकडे माहिती आहे ती देतो. इतके दिवस हा प्रश्न आम्ही संबंधित जे प्रभारी आहे किंवा जे तपास अंमलदार त्यांना आम्ही विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक अहवाल देखील मागितलेला आहे की एवढा वेळ का लागला आणि हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्क करण्याची गरज का पडली नेमका, त्या संदर्भाने देखील आम्ही अहवाल मागितलेला. सर, या आता अशा गुन्ह्यांमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांच्यावर सावकार अत्याचार करत आहेत आणि लोक बाहेर येत नाहीत, तक्रार देत नाहीत, तर त्या लोकांना आपण आपल्या मार्फत काय सांगाल? याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 हा कायदा विशेष करून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणलेला आहे. या कायद्यामध्ये सर्व प्रकारचे जे कलम आहे हे पूर्णपणे कॉग्निझेबल आहे, म्हणजे दखल स्वरूपीचे आहे. याच्यामध्ये थोडक्यात मी आपल्या तरतुदी सांगतो. जर एखाद्या अनलायसेन्स्ड मनी लेंडर म्हणजे परवाना नसलेल्या एखाद्या सावकारीने जर लोकांकडनं पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला किंवा लोकांना जर पैसे उसण्यावर देण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारच्या केसेसमध्ये लोक कंप्लेंट देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे. 2 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे त्या संबंधित सावकारावर आणि पोलिसांना याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे अधिकार त्या सावकारावर कारवाई करण्यासाठी शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे पब्लिकमध्ये याचा जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा अशी मी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना करतो. साहेब, सातारा जिल्ह्यामध्ये अशी किती याच्यामध्ये आम्ही 2-3 महिन्याआधी अशी ड्राईव्ह घेतलेली होती ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे अर्ज आपल्याकडे होते त्या अर्जांच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केलेले होते. टोटल जी संख्या आहे अनलायसन्स सावकारांची ती फार मोठी असण्याची आपल्या जिल्ह्यात शक्यता आहे. याच्यामध्ये अर्ज देखील आमच्याकडे प्राप्त होत असतात, परंतु याच्यामध्ये लोक बरेच वेळा तक्रार दिल्यानंतर जेव्हा आम्ही संबंधित गैरहजरला म्हणजे सावकाराला बोलवतो पोलीस स्टेशनला त्यावेळेस लोक काहीतरी पैसे देऊन हा प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न करत असतात. त्यामुळे लोकांना देखील नागरिकांना देखील माझं आव्हान असेल की अशा प्रकारांमध्ये मिटवण्यापेक्षा आपण गुन्हा दाखल केलेला कधी बरं आहे. कारण काही घटनांमध्ये आपल्याला आठवत असेल दहिवडीमध्ये एक गुन्हा घडला, त्याच्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या देखील अशा सावकारच्या उत्पीडनखाली त्यांनी आत्महत्या देखील केलेली होती. तर अशा प्रकारच्या घटना देखील होऊ शकतात. आपल्याकडे संपूर्ण अधिकार दिलेले आहे, पोलिसांना संपूर्ण याच्यामध्ये तपासचे अधिकार आहे, आपण याचा वापर करावा. सर, आतापर्यंत सोन्याची तुमची कामगिरी जी चालू आहे म्हणजे ते रेकॉर्ड ब्रेक झाले, त्या पद्धतीनं ही सावकारीची पण पहिलीच असं सोनं डिटेक्ट होण्याची केस असं आहे का? असं आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सावकारामध्ये नक्कीच आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे. एकूण जे सोनं आम्ही याच्यामध्ये हस्तगत केलेलं आहे त्याची एकूण किंमत 1,16,80,000 रुपये आहे. एकंदरीत 146 तोळा सोना
आणि ॲज इट इज म्हणजे जेवढं सोनं गेलेलं होतं त्या फेऱ्यात येतं सगळं सोनं आम्ही रिकवर याच्यामध्ये केलेलं आहे. नक्कीच आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई आहे. आणि यापुढे आमचं भर जसं आम्ही प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये आपण जसं आता सांगितलं की दरोडे, जबरी चोरी, घरफोडीच्या केसेसमध्ये आम्ही सोनं रिकवर करण्यावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही भर दिलेला आहे. लोकांना जवळजवळ 5.5 कोटीचं सोनं आतापर्यंत आम्ही 1-1.5-2 वर्षात आम्ही लोकांना परत केलेलं आहे. तर यापुढे सावकारीच्या केसेसमध्ये देखील आमचा भर सोन्याच्या रिकव्हरीवर, प्रॉपर्टीच्या रिकव्हरीवर राहणार आहे, जेणेकरून गरीब नागरिक, गरीब फिर्यादी जो आहे तो केस दाखल करतो या आशेने की त्याचे पैसे त्याला परत भेटतील. तर ती जी आशा आहे त्याला अजून दाद देण्यासाठी सोन्याची आणि प्लॉटची किंवा प्रॉपर्टीच्या रिकव्हरीवर आमचा जास्त भर असतो. नंतर पोलीस स्टेशनला जसे सर्वाधिकार दिलेले आहेत तसं एखादा व्यक्ती जेव्हा आपला अन्याय होतो तुमच्याकडे येतो किंवा तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनला जातो त्याची केस नोंदवून घेतली जाते पण तपास होत नाही. ह्या तपास झाला पाहिजे यासाठी तुम्ही त्या पोलीस स्टेशनवरती तशी काय बंधनं आणणार का की एवढा वेळ तपास झाला पाहिजे, सावकाराला अटक झाली पाहिजे? होतं कसं तर पोलीस स्टेशन मॅनेज होतं. या अनुषंगानं तुम्ही काय त्या संबंधित प्रभारीला विचारणार का, त्याला काय अल्टिमेटम घालून देणार का बाबा तू याचा निर्धार कर? जसे या प्रकरणामध्ये याच्यामध्ये तपास अधिकारी अगोदर किती झाले का आणि अहवाल आपण पुन्हा करून घेणार आहात संबंधित? आता या प्रकरणामध्ये जसं आपल्याला मी माहिती दिलेली आहे की संबंधित जे तपास अंमलदार आहेत त्यांचं आणि प्रभाऱ्यांचं याच्यामध्ये अहवाल आम्ही सिनियर जे उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्याकडनं आम्ही मागितलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आम्ही कुणालाही याच्यामध्ये सूट देणार नाही. जर याच्यामध्ये तपासमध्ये हलगर्जीपणा केला असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई होणार आहे. आणि हा जो मेसेज आहे हा सगळ्या तपासी अंमलदारांपर्यंत आपल्या माध्यमातून देखील आम्ही आमच्या माध्यमातून देत असतोच, आपल्या माध्यमातून देखील आम्ही देतोय की जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कुठेही सावकारांना मदत जर करण्यात आली तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. कारण शेवटी गोरगरीब जनतेचा एका प्रकारे मोठ्या प्रमाणात फसवणूक याच्या माध्यमातून होत असते. साहेब, या